नमस्कार, आपण पाहतात फोकस महाराष्ट्र. अतूट आवाज, बुलंद विश्वास. गेल्या अनेक दिवसांच्या निवडणुकीनंतर काल राज्यातील सर्व नगर परिषदांचे निकाल हाती आले. अनेक इच्छुक उमेदवार काल नगरसेवक पदी विराजमान झाले. राजगुरुनगर शहरात सुद्धा गेले एक महिना प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आणि काल राजगुरुनगरमध्ये निकाल हाती आल्यावर अनेकांनी आपला जल्लोष साजरा केला. शिंदे गटानं राजगुरुनगर शहरात अतुल देशमुख यांच्या मार्फत आपली सत्ता खेचून आणत ताकद दाखवली. तब्बल 10 नगरसेवक आपल्या विचाराचे आणत आमच्याशिवाय खेड तालुक्याचं राजकारण होऊ शकत नाही याचा प्रत्यय आणून दिला. सत्ता आणण्यामध्ये अतुल देशमुख गटानं आपली पूर्ण ताकद लावत बाजी मारली असली तरी पण काही ठिकाणी त्यांचे अंदाज चुकवत काही जण नगरसेवक पदी विराजमान होताना दिसले. काल निकाल लागल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आपापलं पद प्रमाणपत्र हाती घेतलं होतं. त्यामध्ये काही जण बाकी असल्याने आज राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या हातून प्रमाणपत्र देण्यात आली, ज्यामध्ये शहराचे नवनिर्वाचित व पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांचा समावेश होता. गुंडाळ यांच्यासह प्रभाग 2च्या नगरसेविका राजश्री सांडभोर, प्रभाग 5चे दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले अतुल देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले मनोहर सांडभोर, प्रभाग 7च्या सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका कल्पना राहुल आढाळे, प्रभाग 8च्या आशाताई अरुण गुंडाळ, प्रभाग 9च्या अश्विनी आवटे आणि राजगुरुनगर शहराच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका सुप्रिया पिंगळे यांचा समावेश होता. आज प्रमाणपत्र वाटपावेळी हे सर्वजण आपल्या प्रचाराच्या तणावातून मुक्त होऊन नगर परिषद कार्यालयात मुक्तपणे गप्पा मारताना व हास्यविनोद करताना दिसले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सुद्धा हास्यविनोदात सहभाग घेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं व पुढील काळात राजगुरुनगर शहराच्या विकासात माझा आपणा सर्वांना कायम पाठिंबा राहील असा शब्द दिलाय. फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णावट, राजगुरुनगर.